दिल थाम के बैठिए, हे देवा गणराया ताकत दे। इसको कहते हैं अनबॉक्सिंग। असा मोजतो ना आपण घरी, हा 1 मीटर तर 1 ते 1.25 मीटरचा पाईप आहे। समजा मी गाडी चालवत आहे, मला तहान लागली, त्याच्यानंतर हा पाईप असा मी काढला, त्याच्यानंतर हे असं केलं, घातला तोंडात। पाणी तोंडात असताना कसं बोलणार ना, बाय 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 बाय, रुको रुको बाय, स्किप मत करो। तुमच्यासाठी अजून सुद्धा मी काहीतरी आणलेलं आहे अमेझॉन वरून। असेच नवनवीन मनोरंजनात्मक ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका। तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। तर मंडळी कसे आहात? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे आणि हे जग संपूर्ण सुंदर आहे, या जन्मी तरी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहायला पाहिजे। तर मंडळी हा सुद्धा व्हिडिओ काहीसा तुमच्यासाठी उपयुक्त आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बरीचशी मंडळी चॅनलचा व्हिडिओ पाहतात आपला आणि सबस्क्राईब करत नाहीत, आणि लाईक बटन दाबा। तर मंडळी जराही वेळ न घालवता हा व्हिडिओ कशा संबंधी आहे ते सांगतो। आणि येणाऱ्या काही काळामध्ये आपल्या होणाऱ्या लॉंग राईड्स, जी आपली बकेट लिस्ट आहे, त्याच्यामधला एक एक टप्पा प्रयत्न करत 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 पार करण्याचा प्रयत्न करतोय, आणि तुमचा सपोर्ट असाच मला हवाय। तर त्यासाठी मी काहीशा ऑनलाईन वस्तू सुद्धा घेतलेल्या आहेत, कारण आता ऑफिस वर्कमुळे ना इतकं मला फ्लेक्झिबल राहता येत नाही, आणि आपल्या मुंबईमध्ये इतकी ट्रॅफिक आहे ना, जिथे 15 ते 20 मिनिटाचं अंतर पार करायला लागायचं तिथे आता अर्धा ते पाऊण तास लागतोय। त्याच्यामुळे मी कोणत्याही दुकानात जाऊन शॉपिंग नाही केलेली आहे, ज्या 2-3 गोष्टी घेतलेल्या आहेत त्या। आणि मी फ्लिपकार्ट मधून एक हेल्मेट घेतलं होतं, तर त्याचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट करा, कारण इथे कुठेतरी वर लिंक येत असेल, ती क्लिक करून पहा। तो हेल्मेट फक्त मला त्याचा कलर आवडला होता आणि मला फुल प्लस हाफ असा एक्सपिरियन्स पाहिजे होता, त्यासाठी मी ते घेतलेलं आहे। तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी आणखी अजून 2 काहीशा गोष्टी ऑनलाईनच मागवल्यात। तर ऑनलाईनच्या पैशामध्ये त्या किती काही त्याला साजेसे आहेत, कारण इन्व्हेस्ट केलेला पैसा आपला वर्थ झाला की वेस्ट झाला ते मला आता कळणार आहे, कारण मी ओपन केलेलं नाही आहे। तर येणाऱ्या काही लॉंग राईड साठी या उपयुक्त गोष्टी आहेत आणि त्या तुम्हाला कळणारच आहेत, आणि ते काय आहे आता मी तुम्हाला दाखवतो। 3, 2, 1। अरे क्या हो गया? 3, 2, 1। अरे बाब्या पाठव की लवकर पाठव, तुमसे ना हो पाएगा। ओ तर या आहेत त्या वस्तू ज्या मी अमेझॉन वरून मागवलेल्या आहेत, आणि याच्यामध्ये काय गुपित दडले ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर चला एक एक करून ओपन करूया। आणि मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओ स्किप करताय, पण स्किप नका करू, एक एक सेकंद माझ्यासाठी महत्वाचा आहे। तर चला पहिलं हे जे पार्सल आहे ते ओपन करूया। बघायला थोडंसं मोठं वाटतंय, असं वाटतंय की शाळेचं दप्तर असावं याच्यामध्ये, पण असं काही नाही। तर आता माझ्याकडे वेळ सुद्धा कमी आहे, कारण हे कपडे मी ऑफिसला जाण्यासाठी घातलेले आहेत आणि झालेला आहे बराच उशीर। पोचायचं असतं मला लवकर, पण जाऊ द्या, ब्लॉगर्स लाईफ आहे। तर याचं मी आता फटाफट अनबॉक्सिंग करतो आणि याच्या आतमध्ये काय आहे हे तुम्हाला दाखवतो। तर चला, दिल थाम के बैठिए। फाटते का माझ्याने? हे देवा गणराया ताकत दे। इसको कहते हैं अनबॉक्सिंग। शाळेची बॅग, यस। चलो इसको साइड में रखते। आहा, तर काय आहे याच्यात, काय आहे? चला, टडन 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 टडन। यो क्या बात आहे। अमेझॉन वर मी नोव्हेंबर पासून हायड्रेशन बॅग साठी मी बघत होतो, आणि अशी हायड्रेशन बॅग पाहिजे होती ना, त्याच्यामध्ये काही वस्तू सुद्धा ठेवू शकतो। तर बऱ्याच अशा सर्च केला, आणि बऱ्याच अशा चांगल्या सुद्धा होत्या, महागड्या सुद्धा होत्या, स्वस्त सुद्धा होत्या, पण त्यातल्या ते ना हा नियॉन कलरचा पॅटर्न तो मला थोडा आवडला। आणि याच्यामध्ये बरंच असं कंपार्टमेंट आहे, मी तुम्हाला दाखवतो। बऱ्याचशा काही वस्तू आपण ठेवू शकतो। तर मंडळी ही आहे हायड्रेशन बॅग, फक्त बॅग आहे। याच्यामध्ये जे हायड्रेशन पॅक असतं ज्याच्यात आपण पाणी भरून ते पितो ते नाही आहे, ही फक्त बॅग आहे।
आणि ही अमेझॉनवर मला मिळालेली आहे 899 रुपयाला. याच्यामध्ये ते पाणी भरायचं जे कंपार्टमेंट असतं ते नाहीये, ते आहे आपण सेपरेट घेतलेलं. आणि हे कितीला मिळालं ते सुद्धा तुम्हाला सांगतो. तर आधी बॅग बघूया. तर याच्यावर लिहिलेलं आहे व्हाक. व्हाक, WHACKK, व्हाक. आता तुम्ही याला वाचून काय म्हणू शकाल ते मराठी आणि हिंदीमध्ये नक्की कमेंट करा. व्हाक. आपण उलट्या कसं करतो वाक वाक, तसे हे आहे व्हाक. तर याच्यावर लिहिलंय नो स्टॉप इन, नो स्टॉप इन, नो स्टॉप इन. काय याचा अर्थ मला माहिती नाही, म्हणजे पित्रा पित्रा थांबू नका. तर असं काहीसं ब्रँडिंग आहे. आणि याच्यावर प्राइस त्यांनी लिहिलेली आहे 2000 रुपये. दिसत नसतील, 2000 रुपये प्राइस लिहिले. तरी अशी काहीशी बॅग आहे. तर फटाफट मी दाखवतो ही कशी आहे, याला अजून काय काय आहे. तर हे असं काहीसं आहे. आता मी घालतो. आणि फर्स्ट वेळच आहे माझी अशी हायड्रेशन बॅग घालायची. तर याच्याने बॅक सपोर्ट चांगला मिळतो, एकदम भारी वाटते. तर हा बक्कल असा काहीसा लागलाय. त्याच्यानंतर बक्कल कुठे गेला, ओके. तर हा बक्कल असा काहीसा लागला आणि एकदम असा थोडा प्रोफेशनल रायडर सारखा लुक येतो. या एक नंबर भारी वाटतंय. तर कसं वाटतंय नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि इथे पॉकेट्स आहे, त्याच्यानंतर इथे सुद्धा पॉकेट्स आहे. म्हणजे इथून तो पाईप असा बाहेर येणार आणि पाईप याच्यात तुम्ही ठेवू शकता. असं आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तर अशी काहीशी बॅग आहे. आणि ही जी वरची चेन आहे याच्यामध्ये जे आपण प्लास्टिकचं जे कंपार्टमेंट पाणी भरायचं आहे ते याच्यात टाकायचं. आणि इथून आणि इथे ते लॉक होतं, ते मी दाखवतो सगळं तुम्हाला. आणि इथून आतमधून त्याचा पाईप बाहेर जातो, इथून बाहेर येतो आणि इथून असं आत बाहेर आहे. तर याच्यानंतर आपले काही डॉक्युमेंट्स तर याच्यात चुकून ठेवू नका, कारण काही जणांचे डॉक्युमेंट सुद्धा यातून पडलेले आहेत. कारण राईड करताना आपलं लक्ष नसतं चैन उघडी आहे की ओपन आहे. म्हणजे काही रेन कव्हर असेल, काही छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही याच्यात ठेवू शकता, पण किमती सामान याच्यात ठेवू नका. कॅमेरा असेसरीज असेल, तुमचा वॉलेट असेल, या गोष्टी चुकूनही हायड्रेशन बॅग मध्ये ठेवू नका. कारण आम्ही जेव्हा गोव्याच्या राईडला गेलो ना, तेव्हा आमच्या मित्रमंडळींपैकी एकाचं या हायड्रेशन बॅग मधून 360 कॅमेरा आणि त्याचं संपूर्ण 7 ते 8 हजाराचं पैसे असलेलं वॉलेट पडलं. आणि ते कुठे पडलं कोणालाच नाही माहिती. तर अशा गोष्टींपासून सावधान. तर असं काहीसं आहे. या चेन मधून समजा तो बाहेर आला तर इथे तो आपला नॉब राहू शकतो. आणि सुंदर आहे एकदम. आणि इथे साईडला सुद्धा याचा कप्पा आहे, जे तुमचा ब्रिस्ट जो बक्कल आहे तिकडे सुद्धा हा कप्पा आहे. इथे सुद्धा तुम्ही काही नाही काय पेपर्स वगैरे समजा काय असतील ते ठेवू शकता. म्हणजे इन केस ऑफ इमर्जन्सी हे मला थोडंसं व्यवस्थित वाटलं. आणि हे आपण नॉर्मली मी ऑफिसला सुद्धा घेऊन जाऊ शकतो, याच्यात टिफिन सुद्धा नेऊ शकतो. असं काहीसं कोण बोलणार नाही की ही काहीतरी वेगळी हायड्रेशन बॅग आहे. तर ही झालेली आहे. याच्यानंतर तर सध्या हिला ठेवूया बाजूला आणि दुसऱ्या पार्सलमध्ये काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो. चलो आज जाओ आज जाओ. तर मंडळी हे सुद्धा मी अमेझॉन वरूनच मागवलंय. तर हे ओपन करतो आणि किती काय प्राइसला आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतो. तर हे थोडे डेलिकेट आहे, फाडूया नको, नाही तर त्याचं आतलं प्लास्टिक खेचलं जायचं. ओके. तर असं याचं अनबॉक्सिंग केलेलं आहे. फटाफट रपारप टपाटप. ठीक आहे. तर हे बघून तुम्हाला कळलंच असेल हे काय आहे ते, आणि मी सांगितलं सुद्धा आहे. 1 2 3. तर मंडळी अशी आहे ही आपली पाणी भरायची बॅग. जेव्हा आपण राईड करणार तेव्हा या हायड्रेशन बॅग मध्ये ही वॉटर बॅग टाकून आपण तहान लागेल करत आपली गाडी चालवणार. तर आपल्या रुस्तमला स्पेशल बॉटल ठेवायला जागा तर आहे. तर म्हटलं इट्स अ ट्रेंड आणि काळाची गरज असं म्हणू शकतो. कारण बॉटलमध्ये 1 लिटरच राहतं आणि याच्यात आपण थंड पाणी जर टाकलं ना तर ते काही वेळ थंड राहू शकतं. याच्यासाठी मी घेतलेलं आहे. तर हे असं ओपन करायचं इथून आणि बऱ्यापैकी मोठा असं याचं तोंड दिलेलं आहे याच्यात पाणी भरायला. तर याच्यात 2 लिटरचं असं इथे माप सुद्धा इथपर्यंत पाणी भरू शकता. तर आता मी काय पाणी भरत नाही. जेव्हा आपण राईडला जाऊ तेव्हा मी प्रॉपर जेव्हा इन रूट तुम्हाला सांगेन. तर हे 2 लिटरचं कंपार्टमेंट आहे आणि हे असं इथे लॉक होतं. आणि त्याच्यानंतर हा जो पाईप आहे आपल्या असा मोजतो ना आपण घरी, हा 1 मीटर
तर तर 1 ते 1.25 मीटरचा पाईप आहे. तर आता हे बॅग मध्ये टाकूया. याच्या व्यतिरिक्त काही नाही. इथे छोटस उघडायला नॉब आहे हे असं, आणि हे दाबून म्हणजे हे उघडल्यानंतर दाताने प्रेस करायचं, ओठाने दाताने असं, आणि पाणी खेचायचं, आणि लॉक सिस्टीम हे असतंच याच्यामध्ये. तर हे असं काहीच आहे, आणि ते ऑन ऑफ सुद्धा लिहिलेलं आहे. कसं ऑन कसं ऑफ ते तुम्ही बघू शकता. तर आता मी याला टाकतो बॅग मध्ये आणि कसं काय याचं लुक येते ते दाखवतो. तर या बॅगला ना इथे जी पहिली चेन आहे त्याच्यामध्ये हे असं जाईल. हा भाग खाली असेल कारण खालून पाणी वर येणार आहे, आणि हा जो भरायचा भाग तो बट ऑब्विसली वरच असणार ना, सगळ्यांना माहिती आहे, आय नो दॅट. आणि हे जे मध्ये दिलेलं आहे ते आपण याच्यामध्ये लावूया. ऍक्च्युली इथे 2 असे दिलेत, इथे एकच आहे. तर त्याच्यामुळे काही बॅग हलणार नाही. जर भरलेली असेल तर इथे तिथे अशी डुलणार नाही जशी आपण गाडी चालू. आणि या पाईपला टाकूया आपण इथून बाहेर. कुठून टाकूया, राईट की लेफ्ट, यू से. कारण आपला राईट हात असतो आपल्या एक्सिलेटरवर आणि लेफ्ट हात आपला ओपन असतो कधी कधी. जर बाईक चालवतायत तर तुमचा क्लच वगैरे दाबायला तो डावा हात, आणि स्कूटर चालवतायत ओनली ब्रेकसाठी. तर हे हा पाईप आहे ना आपण लेफ्ट साईडला ठेवा, म्हणजे असा काढला की डायरेक्ट चुकला तर लगेच ठेवला, असा टेन्शन नॉट. तर हा असा आलेला आहे. आता ही चैन करूया बंद. असं समजा की पाणी याच्यात आपलं भरलेलं आहे. आपण निघालेलो आहोत राईडला. ओम नमः शिवाय, केशवाय नमः, माधवाय नमः. चला बाप्पाचं नाव घ्या, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर चला आता मी राईडला सज्ज झालेलो आहे. असं समजा की आता मी आपली रुस्तमला स्टार्ट करतो आहे, आणि त्याच्यानंतर 100 किलोमीटर चालून झाल्यानंतर हा पाईप आपला इथे लावलेला आहे. हा असा काहीसा दिसेल, आणि याची लेंथ वगैरे आहे ना आपण ऍडजस्ट करू शकतो, कमी जास्त काय असेल. तर समजा मी गाडी चालवत आहे, मला तहान लागली, त्याच्यानंतर हा पाईप असा मी काढला, त्याच्यानंतर हे असं केलं, घातला तोंडात. पाणी तोंडात असताना कसं बोलणार ना. तर हे झालं असं, आणि हा पुन्हा, अरे सॉरी गाडी चालवतोय सॉरी. तर हा असा मी ठेवलेला आहे. तर असा काहीसा म्हणजे तुम्ही थांबूनच एका जागी थांबूनच हे करायचं आहे गाडी चालवत, म्हणजे 10च्या स्पीडला वगैरे इट्स ओके. तर हा असा काहीसा लुक आहे आपल्या हायड्रेशन बॅगचा. आणि मी नक्की रेकमेंड करेन, जेवढे माझे सबस्क्रायबर्स आहेत ना, तर टोटल ही जी वॉटरची बॅग आहे, पाण्याची बॅग आहे, ती आपल्याला पडलेली आहे 650 रुपयाला अमेझॉनला. तर त्याचं सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन. आणि ही आपल्याला जी बॅग आहे हायड्रेशन ती 899 म्हणजे 900 रुपये. 900 आणि 650 किती होतात बरं, चला मोजूया. 1550 रुपये तर करेक्ट आहे. म्हणजे 1550 ते 2000 मध्ये इतर बॅग सुद्धा अवेलेबल आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. पण हमको तो लेना ही था ऐसा ही वाला, थोडा हटके, ताकि थोडा आपण चमके असं. तर चला जोक सपाट, खूप सुंदर आहे, मला खूप आवडलेलं आहे. आणि याचा रिव्ह्यू हे लिकेज होत आहे की नाही होत आहे ते आपल्याला ऑन राईडच कळणार आहे. तर हे दोन्ही प्रोडक्ट कसे वाटले तुम्हाला नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि जर तुम्ही लॉंग राईड करताना तर या गोष्टी तुमच्यासाठी उपयुक्त आहेत. सुरुवातीचा काळ आपण चालवतो, पण जसं जसं वेळ निघून जाते तसं तसं आपल्याला वेळेप्रमाणे अपग्रेड होणं सुद्धा गरजेचं आहे. तर मंडळी फिरताय ना, फिरायलाच पाहिजे. तर आतापर्यंतच्या आपल्या 7 ते 8 सबस्क्रायबर राईड झालेल्या आहेत, आणि येणाऱ्या काळात सुद्धा होणार आहेत. काही कालांतराने मी अरेंज करत असतो. तर या अशा होणाऱ्या राईड्स मध्ये जर तुम्हाला काही नवीन मित्रमंडळी, नवीन काही आपले फ्रेंड सर्कल वाढवायचं असेल तर ते आपल्या सबस्क्रायबर फॅमिली राईड मधून शक्य होतं. आणि बऱ्याच अशा छोट्या मोठ्या राईड सुद्धा होत असतात. आणि आजपासून ना मी एक हॅशटॅग लावणार आहे. जसं आपण आपलं एक वाक्य तयार केलेलं आहे, कसे आहात मंडळी, फिरताय ना, फिरायलाच पाहिजे. आणि हे जग खूप सुंदर आहे, या जन्मी तरी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे. हे आपलं आहे टॅगलाईन, म्हणजे आपलं फेमस वाक्य. तर हे वाक्य ऐकल्यावर नितीन पास्टे याचं युट्यूब चॅनल समोर आलंच पाहिजे. तर याच्यानंतर मी एक हॅशटॅग सुद्धा मराठीमध्ये बनवलेला आहे, मी पण फिरणार आणि तुम्हाला पण फिरवणार. तर हा हॅशटॅग तुम्हाला कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. पुन्हा एकदा सांगतो, हॅशटॅग मी पण फिरणार, तुम्हाला पण फिरवणार. तर हा हॅशटॅग आजपासून नितीन पास्टे याचा ऑफिशियल हॅशटॅग म्हणून मी तुम्हाला सांगतो. तर एकंदरीत या व्हिडिओ मधून घेतोय तुमचा रामराम. तर थांबा, बाय 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 बाय, रुको रुको बाय, स्किप मत करो.
तुमच्यासाठी अजून सुद्धा मी काहीतरी आणलेलं आहे अमेझॉन वरून. तर ह्याच्यात सुद्धा आहे ना काहीस उपयुक्त गोष्ट आहे, कारण कुठेही आपण इन्व्हेस्ट करत नाही, कुठेही आपला पैसा, घामाचा पैसा तो आपल्याला योग्य ठिकाणीच इन्व्हेस्ट करायचा आहे. त्याच्यामुळे योग्य तो रिसर्च अँड डेव्हलपमेंट, सॉरी मोठा शब्द होतोय, तर योग्य ती माहिती मिळून मी काहीशा उपयुक्त गोष्टी आपल्यासाठी सुद्धा घेतोय. आणि त्या जर तुम्हाला घ्याव्याशा वाटल्या तर त्या प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर नक्की एकदा व्हिजिट करा, एकदा त्याची पडताळणी करा आणि ह्याचे रिव्ह्यूज मी राईडमध्ये नक्की सांगेन. तर भेटूया असेच एका दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घेतोय तुमचा सगळ्यांचा राम राम.